काय म्हणता यूट्यूब फॅमिली. मी बनवत आहे चिकन करी. जसं की तुम्हाला माहीतच आहे नेहमीप्रमाणे. बघा तेलामध्ये मसाले सोडलेले आहे. आता आपण जे चिकनला लागतो ते मसाले घेऊया एका ताटामध्ये. बघा आता मी तिखट घेत आहे. हळद मी अगोदरच घेतलेली आहे. मी 5 चम्मच तिखट घेत आहे. 3 4 आणि 5. बघा आता आपण मसाला घेऊया. मटन मसाला जो मी तेजस पोटे ह्या कंपनीचा मटन मसाला वापरतो. हा पण आपण 4 चम्मच घेतलेला आहे. आता धनिया पावडर घेऊया जे मी घरीच बनवतो. बघा आपण 3 चम्मच धनिया पावडर घेतला आहे. आता मीठ घेऊया. मीठ पण 4 चम्मच घेतलेला आहे. आता हे सगळं आपण जे आपण मसाला तयार केला आहे त्याच्यामध्ये टाकूया. आता मसाला बघा कसा शिजलेला आहे. आता शिजून राहिलेला मसाला. हे बघा 3.5 किलो चिकन आहे हे जे मी यात टाकणार आहे. आणि मसाला आता बघा शिजलेला आहे. मसाल्याला जर तेल सुटलं तर समजायचं की मसाला शिजलेला असतो. आता यात आपण तिखट वगैरे सोडूया. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून तुम्ही व्हिडिओ बघत आहे ह्या कमेंटद्वारे मेसेज करा. हे बघा मसाला शिजलेला आहे. त्याच्यामध्ये चिकन सोडूया. हे जे मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं चिकन हे आता मसाल्यामध्ये सोडत आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जसे माझे मागचे व्हिडिओ पण तुम्ही खूप बघत आहे त्यानुसार या पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चिकनला आपण झाकून ठेवूया जेणेकरून ते लवकर शिजेल. हे बघा आता उकळी आलेली आहे. माझा व्हिडिओ चांगला वाटेल. आता मी कस्तुरी मेथी टाकत आहे वरून. माझा व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. खोकला आला म्हणून उठलो मी. सेंड कर ना.